राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यामध्ये ते माणगाव, पेण आणि पनवेल इथल्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्याची तयारी सुरू आहे। आता आपण इथल्या माणगाव इथल्या पक्ष कार्यालयासमोर आहोत। या ठिकाणी आपण पाहतोय स्वागताचे बॅनर लागले, त्याचबरोबर मनसेचे झेंडे लागले आहेत आणि यामुळे वातावरण सगळं भगवमय झालेलं आहे। राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा उद्देश जरी पक्ष कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यकर्त्यांशी संवाद असा असला तरी त्या दौऱ्यात महत्त्वाचा ठरणार आहे तो मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा। गेली 14 वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे आणि यामुळे कोकणवासियांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। खरं तर गणेशोत्सव आता तोंडावर आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज माणगाव बायपासची पाहणी करणार आहेत। त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावर जिथं कामं रखडलेली आहेत तिथली देखील पाहणी करणार आहेत। गेल्या 14 वर्षे या मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलेलं आहे, त्यामुळे कोकणवासियांना खूप प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे आजच्या दौऱ्यात राज ठाकरे या महामार्गाची पाहणी केल्यानंतर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। प्रफुल्ल पवार, G24 तास, रायगड।